रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय अहमदनगर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांचा ध्यासग्राम शहर विकास या उपक्रमांतर्गत लोकसंख्या नियमपूर्ण जनजागृती विशेष श्रमसंस्कार शिबिरानिमित्त मांजरसुंबा या गावी जानेवारी 19 पासून आज 10 जानेवारी 25 श्रमदान करण्यात आले। या शिबिराचा आज समारोप या कार्यक्रमात सुरुवातीला गावचे उपसरपंच जालिंदर कदम तसेच तंटामुक्त अध्यक्ष इंद्रभान कदम यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे इंजिनियर अनिल साळुंखे साहेब या प्रसंगी मांजरसुंबा येथे उपस्थिती राहून पाल्यांना मार्गदर्शन केले, त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। गावाच्या सरपंच मंगलताई कदम, उपसरपंच जालिंदर कदम तसेच भाऊसाहेब कदम, तंटामुक्ती अध्यक्ष श्री इंद्रभान कदम यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले। महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री शंकर थोपटे सर हे नेहमीच महाविद्यालयाला प्रोत्साहन देत असतात, त्यांचेही या प्रसंगी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। तसेच मांजरसुंबा गावचे सर्वाती माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, वार्ड चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद यांचेही या प्रसंगी खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले। महाविद्यालयाचे विकास समितीचे सर्व सदस्य व राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी व उपप्राचार्य डॉक्टर भूपेंद्र निकाळजे सर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व सदस्य, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले। इथे उपस्थित सर्व मान्यवरांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात आले। सूत्रसंचालक डॉक्टर शुभांगी ढुबे मॅडम यांचेही आभार व्यक्त करण्यात आले। तसेच शिबिराचे 2 आधारस्तंभ श्री दीपक कारले व श्री अविनाश गायकवाड यांचेही आभार व्यक्त करण्यात आले। श्रमसंस्कार शिबिर ज्यांच्यासाठी व ज्यांच्यामुळे सफल झाले त्या सर्व स्वयंसेविका विद्यार्थिनींचेही या कार्यक्रमात मनापूर्वक आभार व्यक्त करण्यात आले व शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने हा समारोप समारंभ संपन्न झाला। हाय फ्रेंड्स, मी साबळे भक्ती। आम्ही इथं आल्यावरती आम्ही 70 जणी तर आलो असेल, त्यात आमचे 10-10 जणांचे ग्रुप केले। सगळ्या ग्रुपला वेगवेगळे काम असं वाटून दिलं, तर सगळ्यांनी असं व्यवस्थितच केलेलं आहे काम। तर एका ग्रुपमध्ये 10 जणी होत्या, तर त्या 10 जणींनी पण एकमेकींना खूप असं समजून घेतलं। कधी न समजून घेणारे मुली पण इथे येऊन खूप काही शिकल्या, समजून घ्यायला तर जास्त शिकल्या। ऍडजस्टमेंट ही त्यांना कधी माहीतच नव्हती, ती तरी इथं आल्यावरती कशी ऍडजस्टमेंट करावी ही त्यांच्याकडनं चांगलीच अनुभवली असे त्यांनी। काही मुली हॉस्टेलच्या होत्या, काही अपडाऊनच्या होत्या, तर ज्या हॉस्टेलच्या मुली होत्या त्यांनी त्यांच्या हॉस्टेलचे अनुभव पण त्यांना शेअर केले, आणि काही मुली अपडाऊनच्या होत्या त्यांनीही त्यांचे अपडाऊनचे जे आहे ते सगळे त्यांना शेअर केले। तर आम्ही पहिल्या दिवशी आलो इथं, तरी तर सगळं असं नाही का खराब होतं, सगळ्यांनी असं मिळून साफ केलं। ते सगळे असं राहायचं कसं, तिथं कोणी कुठं हे करायचं ते सगळं त्यांनी बघून घेतलं। आधी पहिल्या दिवशी सगळं सामान वगैरे त्यांनी नीट लावलं। दुसऱ्या दिवशी आम्ही इथं कार्यालयामध्ये आलो, इथं सगळं असं साफ केलं, कचरा वगैरे सगळ्यांनी असं मिळून केलं, असं नाही की कोणी असं माघार घेतली की काय। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं रक्तदान शिबिर घेतलं, म्हणजे त्या शिबिरमध्ये रेड रिबन क्लब वाले आले होते। आमचं फ्रीमध्ये हे होतं, पहिल्यांदा कोणी उठतच नव्हतं। मॅडम बोलल्या ज्यांना उत्सुक आहे त्यांनी उठा, तर पहिला मी उठून तर आलेच। मग माझे ग्रुपमेट्स नाही तुम्ही थांबा, तू कसं चाललीस, म्हटलं काय होत तर काहीच नाही, म्हटलं तिथं थोडंसं टोचणार आणि लगेच बरं होणार, मुंगी चावल्यावर तर जास्तच दुखतं, पण ती सुई एवढी काही दुखत नाही। तर मागं जेवढे पुढे बसलेले होते ते सगळ्या मागं जाऊन बसल्या। नंतर जेव्हा मागच्या काही उत्सुक होत्या त्या पुढे आल्या, मग एक 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 जण यायला लागली, काही तर पळूनच गेले, काही तर रडायलाच लागल्या। नंतर ग्रुपमध्ये म्हटलं मी घेतली म्हटल्यावर तर तुम्हाला काही होणार नाही, मग त्यांना पण उठवलं। नंतर सर बोलले ठीक आहे आता आपण जेवण करून येऊ, नंतर घेऊ, तर मुली म्हणे नाही आम्हाला आताच घ्यायची। त्यांना काही काढून दिलं तर त्या इथंच थांबल्या, शेवटपर्यंत सोडलंच नाही, नाही आम्हाला आता द्यायचंच म्हणे रक्त। तर त्यांनी त्यांचं हे केलं। त्यानंतर ऍक्टिव्हिटी वगैरे घेतली त्यांनी, त्यानंतर गेलो पोटभर जेवण वगैरे केलं। मुली म्हणे हात दुखतंय हात दुखतंय,
एक दिवस तर त्यांनी लावलं ते झुंक, नाही का, दुखतंय दुखतंय दुखतंय. दुसऱ्या दिवशी कामामध्ये त्यांना माहित पण नाही आम्ही काल रक्तदान केलं म्हणून, नाही का. मग नंतर विचारलं कोणाला, हात दुखतोय का, नाही, आता तर काहीच होत नाही म्हणे. मग कालच काय झालं होतं काय माहिती त्यांना त्याच्या वेळेस. ते झालं. नंतर आम्ही रॅली काढली, इथं पण कार्यक्रम खूप मस्त झाला. ते 22 तारखेला रामाचं उद्घाटनाचं हे होतं, त्या दिवशी पण सगळ्या मुली असं शिस्तप्रिय, गावकऱ्यांच्या सपोर्टने पण मुली असं व्यवस्थित राहिल्या, काही धिंगामस्ती नाही, गावकऱ्यांची तर काही अडचणच नाही आली. त्यांनी त्या गावकऱ्यांनी तर खूप सपोर्ट केला, मुलींनी गावकऱ्यांना खूप सपोर्ट केला. आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो, तिथं पण खूप माशी खराब झालं होतं, तिथं पण सगळ्यांनी असं साफ केलं. तिथं सगळे एकजुटीने काम करत होते. तर एक दिवस गावकऱ्यांनी सांगितलं की आमच्या इथं राधाबाई काळेच्या मुली आलेल्या आहेत, त्यांनी खूप असं व्यवस्थित काम केलंय. थँक्यू. नमस्कार. राय शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विशेष शिबिर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास च्या अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती हा 7 दिवसाचा कॅम्प, निवासी कॅम्प मांजरसुंबा या गावामध्ये आज त्याचा समारंभ संपन्न होत आहे. आणि या समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे आदरणीय अनिल साळुंके साहेब, जनरल बॉडी सदस्य रय शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.आर. थोपटे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर आसनस्थ या संपूर्ण 7 दिवसामध्ये आम्हाला सर्वोपरी सहकार्य ज्यांनी दिलं असे आदर्श गावचे, ज्यांना सर्व एक साहेब म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. साहेब, आम्ही सर्वेक्षण करताना ज्यावेळेस गेलो तर प्रत्येक नागरिकांमधून जालिंदर कदम साहेबांचं नाव हे आवर्जून घेतलं. आणि विशेष म्हणजे सांगायचं झालं तर आमच्या मुलींना ते ग्रामस्थ सांगत होते की कोरोना काळामध्ये घरातल्या सदस्यांचा जो मृत्यूदेह आहे ते दूर होते, पण कदम साहेब आपण त्या ठिकाणी सर्वांना सहकार्य केलं. पाणी असो, गावचा विकास असो, यामधलं आपलं योगदान हे निश्चितपणे हे महत्त्वाचं आहे. आणि आपलं सहकार्य यामुळेच हा काम संपन्न झाला. त्याचप्रमाणे या गावच्या सरपंच ताई यांचं सहकार्यसुद्धा आम्हाला त्याचप्रमाणे लाभलं. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित इंद्रभानजी कदम साहेब, सोसायटी सदस्य मांजरसुंबा, त्यांचं आल्यानंतर सुरुवातीलाच आमच्यासोबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. आणि एक पालकत्व या नात्यानं गावातील सर्व सदस्यांनी आमच्या सर्व विद्यार्थिनींना एक त्यांना घरच्यासारखं एक वातावरण निर्माण केलं. हे करत असताना विद्यार्थिनींनी गावातील ग्राम स्वच्छता व एक पथनाट्य सुद्धा या ठिकाणी केलं आहे. आणि या सर्व योजनाचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा त्यामधून निर्माण होतो. एवढं या ठिकाणी मी आपलं अभिभाषण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. मला इथं बोलायचे, सॉरी, सर्वप्रथम माझा आवाज बसलाय.
मला इथं बोलायची संधी दिली, त्यामुळं मी सर्वांचे आभार मानते. मी गेल्या वर्षी कॅम्पला आले होते. मला 7 दिवस इथं राहायचं होतं, पण पेपर असल्यामुळं 3 दिवसातच माघारी जायला लागलं. आता ह्या वेळेस मी पूर्ण 7 दिवस इथं राहिले. पहिल्या दिवशी आले, पहिल्याच दिवशी झोपायला प्रॉब्लेम झाला. इथं आल्यावर दुसऱ्या दिवशीपासून आता असं वाटायला लागलं की जायचंच नाही, परत इथंच राहायचं. आम्ही आल्यावर इथं सगळेजण ॲडजस्टमेंट शिकलो. घरी कसं आपल्याला मम्मी आयतं हातात ताट आणून देती, धर बाळा जेव, आवडीची भाजी नसेल तर नाही मी जेवणारच नाही, नको मम्मीला नाही आवडीचं बनवलं, नाही चांगलं लागलं तर द्यायचं टाकून. पण इथं आल्यावर आपल्याला आम्ही जेव्हा स्वतः जेवण बनवतो तेव्हा कळतं की त्या मग आई आपली किती कष्ट घेत असेल. त्यामुळे इथं आल्यावर अन्न वाया नाही जाऊन द्यायचं हे आम्ही शिकलो, ॲडजस्टमेंट शिकलो. आणि कॉलेजमध्ये जे शिक्षक आम्हाला स्ट्रिक्ट वाटतात, असं वाटतं की नाही का ह्यांच्यासोबत बोलायलाच नको, ते लय ओरडते, पण इथं आल्यावर कळलं की ते तसं काहीच नाही आहेत. ते खूप फ्रीली आहेत, फक्त आपण त्यांच्यासोबत जाऊन बोला. आणि आमचे निकाळजे सर, त्यांनी आम्हाला वडिलांसारखं सांभाळलं. सरांना चहा संपला, सर चहा संपला, नको बाळा टेन्शन घेऊ नको, आपण अजून करू. सर जेवायला भूक लागली, काय खायचे तुम्हाला सांगा. परत आमचे जे टीचर येत होते संध्याकाळचे, आम्ही म्हणलं सर आम्हाला हे खायचे, दुसऱ्या दिवशी ते यायचे. मला गुलाबजाम खायचे होते. मी शेख सरांना म्हणजे शेख सरांकडनं माझी अपेक्षा होती, पण त्या दिवशी सरांना मला सांगता आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी केकडे सर गुलाबजाम घेऊन आले. केकडे सर इथं नाही आहेत, पण सर थँक्यू की तुम्ही ऐकलं आमचं. आणि येणाऱ्या स्टाफला आम्ही जे सांगू ते सर आणत होते. आणि भागवत मॅडम, त्यांचा काही विषयच नाही. मॅडमने आम्हाला एखाद्या आईसारखं मैत्रिणीसारखं इथं सांभाळले. असं मला आधी स्टार्टिंगला वाटायचं मॅडम लय स्ट्रिक्ट आहेत, पण मॅडमना खूप खूप आम्हाला मॅडमने माया केली, प्रेम दिलं. आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणी, तुम्ही मला बहिणीच्या रूपात मिळाला. भागवत मॅडमनी आईसारखं प्रेम दिलं, निकाळजे सरांनी वडिलांसारखी माया केली, अविनाश दादांनी भावासारखं प्रेम दिलं. आणि आमचे दीपक मामा, त्यांनी मामासारखं हे केलं. मला आता नाही कुणालाच असं वाटतंय की अजून 10-15 दिवस कॅम्प असावा. सर 2च वर्ष, प्रिन्सिपल सर 2च वर्ष कॅम्प असतो. माझी एकच इच्छा, मला पुढच्या वर्षी पण कॅम्पला येऊन द्या. सर 1 दिवस तरी मला पुढच्या वर्षी कॅम्पला येऊ द्या. आणि एवढंच म्हणते, ॲडजस्टमेंट आम्ही शिकलो. आणि गावकऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली, सपोर्ट दिला. असं मला असं वाटतंय की आम्ही नक्कीच गावकऱ्यांच्या लाडक्या लेकी झालं असू, अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते. एवढं बोलून मी माझं संपते. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी कानकेश बांगे. तरी आपण सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. आज आपला निरोपाचा कार्यक्रम, खरोखर सर निरोप घेताना आज इतकं दुःख होतंय मनात की 7 दिवस कसे निघून गेले कळलं पण नाही. पहिल्या दिवशी आलो, कसं होणार, करमत नव्हतं. पण दुसरा दिवस झाला तर एकदम असं ॲडजस्ट झालं. या ठिकाणी आम्हाला झोपण्याचा प्रॉब्लेम, घरी सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सेट असतात, पण इथं आल्यानंतर सगळं असं वेगळ्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट व्हावं लागतं. शाळेमध्ये असताना टीचरसोबत आम्ही कधी एवढं बोलतच नव्हतं, परंतु खरोखर ते इतके मायाळू आणि प्रेमळ आहेत की आई वडिलांच्या ठिकाणी खरंच आहेत, त्यांना तो दर्जा दिलाच पाहिजे. इथं आल्यानंतर खरोखर ते आमचे आई वडीलच बनले. निकाळजे सर तर माझ्या पायाला थोडी जखम झाली. सर म्हणायचं दवाखान्यात जाऊ आपण, गोळी घे, हे कर. ते म्हणतात ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान. खरोखर त्यांच्यासाठी असंच आहे. इतर शिक्षकांनी आम्हाला खूप भरभरून प्रेम दिलं. मामा लोकांनी तर कशाचीच कमी पडून दिली नाही. जेवणात पण घ्या, अजून घ्या, खाऊन घ्या. मी त्या दिवशी मामांपाशी गेले, मामा म्हणलं मला भूक लागली. मामा म्हणले आणली ती प्लेट दे तिला पोहे. मला प्लेट भरून पोहे दिले त्यांनी. खरोखर खूप भारी वाटलं. पण आज खरं तिथं जाताना खूप दुःख होतंय, जाऊ वाटत नाहीये, पण काय आता जावं लागेल. थँक्यू. आपल्या आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले प्राचार्य डॉक्टर थोपटे साहेब, या आदर्श गावचे माजी सरपंच, सध्याचे उपसरपंच, आमचे मित्र जालिंदर कदम साहेब, नंतर इथले इंद्रभान कदम सोसायटीचे चेअरमन सभासद, त्याचप्रमाणे मंगलाताई कदम सध्याच्या सरपंच, नंतर डॉक्टर निकाळजे सर,
सर्व दोन्ही मुलींनी त्यांचं कौतुक केलं आणि ते कौतुक करण्यासारखेच आहेत. त्याचप्रमाणे भागवत मॅडम इथे थांबून सर्व मुलींना या दोघांनी सपोर्ट केला आणि आपले इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व या लेकी आपल्या या सर्व मुली. तर हा एक वेगळा अनुभव प्रत्येक मुलीला मिळतो, म्हणजे जी इथं थांबेल तिला मिळतो. म्हणजे हा श्रम म्हणजे श्रम केलं पाहिजे असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे की चला आपण खेड्याकडे जाऊया, श्रम करूया. ते कशा करता सांगितलं आहे की आता दोघींनी मुलींनी सांगितलं की आपल्याला घरी असल्यावर फार सोयीसुविधा असतात, टॉयलेट, बाथरूम, संडास, शॉवर, काय पाणी, गरम गार सगळं असतं. पण इकडे आल्यावर कळतं आपल्याला जगायला फार काय लागत नाही. एक एवढा मोठा हॉल असला का आपण सगळ्या 50 मुली याच्यात झोपू शकतो. जेवायला काही अडचण येत नाही, पंतवेळी जेवले पटकन मोकळे सगळं झालं. पण घरी असल्यावर ते ताट, वाटींचा, चमचा हे सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. म्हणजे मनुष्य जगतो पण तो फार हाव धरतो, म्हणजे मला हे पाहिजे, ते पाहिजे, बेड पाहिजे, कॉट पाहिजे, हे पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी इथं गरज पडत नाही ना. हे कधी कळतं जेव्हा आपण बाहेर पडू, खेड्यात येऊ, खेड्यातल्या लोकांचं जीवन बघू, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचं कसं चाललंय जीवन त्याचा अनुभव घेऊ, तेव्हा आपल्याला कळतं. फार गरज नाही आपल्याला. मी दरवर्षी पंढरपूरच्या वारीला पायी जातो, मला कळलं की काहीच लागत नाही जगायला. म्हणजे आम्ही 10 दिवस म्हणजे 10 दिवस राहणं, खाणं, पिणं सगळं आमचं फुकट होतं. म्हणजे कुठंच काही लागत नाही जगायला. तसंच तुम्ही इथं आलात, तुम्हाला ग्रामस्थांनी मदत केली, शिक्षकांनी मदत केली आणि जीवन कसं जगावं याचं ज्ञान आपल्याला खरं कळतं जेव्हा आपण घरातून बाहेर जाऊ आणि दुसऱ्या ठिकाणी राहू, तेव्हाच कळतं. तर आपण आता हे शिबिर इथं अटेंड केलं आणि याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे, म्हणजे खेड्यामध्ये आपलं कसं जीवन लोक जगतात, आपल्याला बी जगायला काही लागणार नाही हे आपल्याला कळलंच आहे. पण खेड्यातल्या लोकांची माणुसकी, त्यांचा प्रेमळपणा हा आपण खेड्यातून घेतला पाहिजे. खेड्याची जी माती आहे ना तिच्यात वेगळाच एक म्हणजे माणुसकीचा धागा आहे त्याच्यामध्ये. आपण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, बंगल्यात राहतो, शेजारच्या फ्लॅटमध्ये काय चाललंय, कोण राहतो हे याला माहीत नसते दुसऱ्या फ्लॅटवाल्याला. त्या तिकडे एखाद्याचा अंत्यविधी होतो, म्हणजे एखादा माणूस जातो तरी शेजाऱ्याला माहीत नसतं की त्यांच्या घरात त्या फ्लॅटमधला माणूस गेलाय म्हणून. पण हे खेड्यामध्ये नाही. प्रत्येक खेड्यामध्ये कशा सुविधा आहेत, रस्ते कसे आहेत, काय आहेत, त्यांच्या काय अडीअडचणी आहेत, प्रत्येक कुटुंबातल्या महिला किती शिकलेल्या आहेत, काय आहेत, तसा सर्वे केलाय का तुम्ही? प्रत्येक घरात गेलेत का? म्हणजे त्या घरातल्या मुली शिकल्यात का, मुली का शिकल्या नाही, का शिकवलं नाही, अशा चौकशी तुम्ही इथं आल्यावर केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला आता हे खेडं आहे, समजा आता यांचं हे आदर्श गाव आहे म्हणून इथं प्रॉब्लेम नाही, पण काही काही खेड्यांमध्ये फार अवघड आहे. मुलींना शिकवलंच जात नाही. का शिकवलं जात नाही तर त्या बाबतीत आपण जाऊन त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे. काय अडचण आहे, त्यांची आर्थिक अडचण आहे का, पालक जाऊ देत नाहीत, काही काही असते पालकांचं की नाही मुलींनी शिकायचं नाही. खेड्यामध्ये अजून त्या भावना चालू आहेत. पण आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा प्रत्येक कुटुंबात जाता, काही कुटुंबातल्या मुली जर शिकलेल्या नसतील किंवा शिकायला जात नसतील तर तुम्ही प्रोत्साहन त्यांना दिलं गेलं पाहिजे, पुढच्या वर्षी का होईना, पण की बाबा तुम्ही त्यांना शिकवा, त्यांना मोठं होऊ द्या. कारण आपलं कॉलेज जे आहे, आता आपल्या कॉलेजच्या मुली सर्व म्हणजे सगळ्या बाबतीत स्ट्रॉंग आहेत असं म्हणावं लागेल. कारण खेळामध्ये आहेत, अनेक स्पर्धांमध्ये त्या पुढे येतात. पण खेड्यातल्या मुलीसुद्धा पुढे आल्या पाहिजेत, त्या आपल्या कॉलेजला आल्या पाहिजेत किंवा दुसऱ्या कॉलेजला गेल्या पाहिजेत, हरकत नाही. पण त्या शिकल्या पाहिजेत. त्या शिकल्या, ग्रॅज्युएट झाल्या म्हणजे एक महिला शिकली ना अख्खं कुटुंब सुधारलं जातं. म्हणजे ती महिला संपूर्ण कुटुंब सुधारतं. एक पुरुष शिकल्यावर तो नाही कुटुंब सुधारत, कारण त्याचं तो त्याच्या पुरताच बघतो. पण महिला संपूर्ण कुटुंबाची देखभाल करत असते, तिच्यामुळं तिकडचं कुटुंब सुधारतं. म्हणजे तिचं माहेरचं आणि सासरचं म्हणजे 2 कुटुंबाचा उद्धार करणारी महिला असते. पुरुष तसं करत नाही. त्याच्यामुळे पुरुष आम्ही थोडं तुमच्यापेक्षा मागच आहोत, महिला फार पुढं आहेत.
आणि खरा आपल्या देशाचा विकास व्हायचा असेल तर महिलाच शिकल्या पाहिजेत, महिलाच पुढे गेल्या पाहिजेत. तर आपल्याला त्या दृष्टीने पुढं सतत जात राहिलं पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे आता तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की म्हणजे तुम्ही अशा माता बनाव्यात की जिजाऊ माता जशी बनली शिवरायांची आई, तर त्याप्रमाणे तुम्ही माता बनावं. एखादा शिवराय उत्पन्न करावा, निर्माण करावा. तो निर्माण करायचा म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून संस्कारात राहिलं पाहिजे. आपण आपलं ॲटिट्यूड म्हणजे आपले जे संस्कार आहेत ते आपण जपले पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाने योग्य पद्धतीने वागलं पाहिजे, मनावर संयम ठेवला पाहिजे. आता हा कलियुगाचा भाग आहे सध्या. या कलियुगामध्ये सगळा चंगळवाद चालू आहे. तो चंगळवाद कामाचा नाही. तुम्हाला त्यातून स्वास्थ्य मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. तुम्हाला जर समाधान मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. म्हणजे तुम्ही काही संयम पाळला पाहिजे. संयम असेल तरच तुम्हाला समाधान, म्हणजे कायमस्वरूपीचा आनंद जर हवा असेल तर तुम्ही तुमच्या मनाला आवरलं पाहिजे. तुम्ही मन मोकळं सोडून दिलं तर जमणार नाही. म्हणजे तिकडं जे युरोपियन कंट्रीमध्ये जो चंगळवाद चालतो तो आपल्याला इथं पचणारा नाही. आपल्या संस्कृतीला, हिंदू संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला. आत्ताच प्रभू रामचंद्रांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आपण काय घेतलं पाहिजे त्यांच्यापासून? हे रामराज्य आलं पाहिजे. रामराज्य आलं पाहिजे म्हणजे काय? तुम्ही सगळ्यांनी शिस्तीत वागलं पाहिजे, एकवचनी वागलं पाहिजे, एक बाणी वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नियमाचं पालन केलं पाहिजे. तर ते पालन, आणि मुलींकडून जास्त अपेक्षा आहे. तुम्ही पालन केलं की सगळं कुटुंब सुधारतं. आमच्या पालनाने काय होत नाही. त्याच्याकरता तुम्ही जर संस्कार दिले तर ते कुटुंब आपलं पुढं जाईल आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल. तुम्ही ज्ञानेश्वर माऊली जे आहेत ना, तर त्यांना माऊली म्हटलं जातं. की तुम्ही आता या कन्येने बोलताना सांगितलं की निकाळजे सर आमच्या वडिलांपेक्षा आम्हाला जपले, त्या भागवत मॅडम त्या आमच्या आईपेक्षाही जास्त जपल्या. ही माऊलीच आहेत ना, ह्या सुद्धा माऊलीच आहेत. निकाळजे सर झालं, भागवत मॅडम झाले, माऊलीची रूपं आहेत ती. म्हणजे माऊली म्हणजे काय? त्यांना अनेक मुलं, म्हणजे ही जी काय सर्वांची माता म्हणजे माऊली, आणि एकाच मुलाची आई म्हणजे ती आई. आई आणि माऊलीत हा फरक आहे. माऊली म्हणजे सगळ्यांची माता आणि आई म्हणजे एक किंवा दोन मुलं. हल्ली काही एक किंवा दोन याच्या पुढे जात नाहीत लोक. पूर्वी असायची डझनानी पोरं असायची खेड्यामध्ये. आमच्या इकडे बी गावाकडे अजून आहेत, पण आता लोक घाबरतात. तर त्या माऊली म्हणजे जे सर्वांचं बघतात ती माऊली. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ते जेंट्स म्हणजे पुरुष असून त्यांना माऊली म्हटलं जातं. का? त्यांनी संपूर्ण हे विश्वाची माझं घर, म्हणजे संपूर्ण विश्वाला गवसणी घातली. त्यांनी जे पसायदान केलं ना, तर त्यांनी संपूर्ण विश्व म्हणजे हेच माझं घर आहे. म्हणजे आता त्यावेळेस त्यांनी ते बोललं होतं कधी 750 वर्षापूर्वी. तर आता त्याचं आपल्याला प्रत्यंतर येत आहे. म्हणजे आपण इंटरनेट थ्रू याच्या थ्रू कुठेही कॉन्टॅक्ट करू शकतो, कुठेही संपर्क साधू शकतो. नेट थ्रू इथं डॉक्टर असतो पण तो ऑपरेशन अमेरिकेतल्या डॉक्टरला मार्गदर्शन करतोय की बा असं नाही, असं तुम्ही असं नाही, असं करा. म्हणजे तो हे विश्व एकाला एक कनेक्ट झालं ना. ते माऊलीने 750 वर्षापूर्वी सांगितलं, पण ते आज कळलंय आपल्याला, आत्ता माहीत झालंय. म्हणजे ह्या संतांमध्ये, साधू संतांमध्ये फार मोठी ताकद आहे. आता हे लोक तुम्ही शिकलेली नवीन पिढी जी आहे ती मानत नाही त्याला, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर उत्तम जीवन जगायचं असेल ना तर त्यांचा आदर्श आपण मानला पाहिजे, आपण त्यांच्या पाठीमागे गेलो पाहिजे. म्हणजे तुम्ही त्याशिवाय उत्तम जीवन नाही जगू शकत. ज्ञानेश्वर माऊलींची भगिनी मुक्ताबाई, त्याच्यासारख्या तुम्ही भगिनी बना. मुक्ताबाईसारख्या भगिनी बना, जिजाऊसारख्या माता बना, आणि सावित्रीबाई फुले आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्यासारख्या पत्नी बना. सावित्रीबाई जेव्हा शिकवायला जायचे ना मुलींना, तर रस्त्याने लोक शेण मारायचे. त्या जाताना एका पिशवीत दुसरी साडी घेऊन जायच्या आणि तिथे गेल्यावर त्या शेणाने भरलेली साडी बदलून मुलींना शिकवायला जायच्या. बघा ना केवढा त्याग येतो.
तसंच लक्ष्मीबाईंचं तर सांगायलाच नको, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की सण आलाय, गोडधोड मुलांना बोर्डिंगमधल्या खायला पाहिजे, पैसे नाही आहेत, मंगळसूत्र काढून देणारी माता आज नाही भेटणार. तुमच्यासारख्यांनी जर कुणी तर तो त्याग केला तर खरोखरच तुमचं नाव निघेल. तर त्यांनी आपलं मंगळसूत्र देऊन मुलं जीव घातले. तर अशा ह्या 2-3 गोष्टी तुम्ही जर पाळल्या, त्या पद्धतीने गेलात, तर तुम्हाला जीवनामध्ये कायमचा आनंद मिळेल आणि जीवन समाधानाने जगता येईल. आपण मनुष्य जन्माला आलोत हे आपलं खरोखरच भाग्य आहे, पण त्याचं चीज व्हायला पाहिजे, त्याचा योग्य पद्धतीने आपण वापर केला पाहिजे. आलेला जन्म सार्थकी लावायचा असेल तर तुम्ही हे सगळं राग, लोभ, द्वेष, अहंकार सोडून द्या आणि सरळ मार्गाने जगा आणि जीवनाचा आनंद घ्या. आणि तुम्ही मला इथं बोलवलं, मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या नगर शहराचे आर्किटेक्ट साहेब आणि तुमच्या संस्थेचे सन्माननीय डायरेक्टर अनिलजी साळुंके साहेब, तसेच आमचे मित्र शंकर थोपटे साहेब प्राचार्य मागच्या वेळेस पण आले होते. अतिशय अभ्यासपूर्ण आणि समाजाबद्दल, मुलीबद्दल तळमळ असणारे प्राचार्य साहेब, दुसऱ्या वर्षी आमच्या या गावामध्ये कॅम्प घेतला. प्राचार्य साहेबांचंही या ठिकाणी गावाच्या वतीने स्वागत करतो. आणि मुलींनी भाषण केलं, निकाळे सर कसे आहेत आणि खरोखरच त्यांच्या चेहऱ्यावर पण नेहमी हसरा चेहरा, समाजाला सामावून घेणारा असा चेहरा. त्यांना एखाद्या गावाचा सरपंच जरी केलं तरी ते कमीत कमी माझ्यासारखे 20 वर्षे समावेशक वागू शकतात, असा हा त्यांचा चेहरा. कारण सर असे थोडेच लोक असतात, समावेशक वागणाऱ्या लोकांना कधी अपयश नसतं असे सर, आणि नेहमी हसत आणि सर्वांना सहकार्य. गावातील प्रत्येक व्यक्ती भेटला तर सरांचं सहकार्य असतं. आम्ही 22 तारखेला तुम्ही मार्गदर्शन एकदम संतांच्या रूपात केलं साळुंके सर, पण आम्ही या ठिकाणी बाप्पा हापसे महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आपला रामनवमीचा हा सोहळा, इथं सोहळा या ठिकाणी स्थापन केला. तर आपलं सर्व कॉलेज विद्यार्थी शिक्षक सामील झाले होते आणि महाराजांनी सुद्धा या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आम्हाला एकदम असं उत्साहित केलं होतं. हा सोहळ्याचा आनंद सुद्धा आम्ही या ठिकाणी घेतला. आपल्या विद्यार्थ्यांनीला या ठिकाणी आपण जसं मार्गदर्शन केलं तसं संतांचं म्हणजे कीर्तन ऐकण्याचं सुद्धा मार्गदर्शन केलं. इथून पुढे या सर्व मुली जिथं जिथं कीर्तन असेल या संतांच्या कीर्तनाला हजर राहतील अशा पद्धतीचं 22 तारखेला आम्ही कार्यक्रम या ठिकाणी केला आणि आपले सर्व स्टाफ मुली या ठिकाणी सहभागी झाला आणि मिरवणूक काढली. आपण पाहिली ती मिरवणूक, आपले सर्व नगर शहराचे पत्रकार या ठिकाणी आले होते आणि त्यांनी पण या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी विद्यार्थिनींचं पण स्वागत करतो. तसेच आपल्या मॅडमबद्दल पण मुलींनी भाषण केलं. खरोखर मॅडम पण या ठिकाणी वेळीच सकाळी हजर राहणं आणि मुलींची काळजी घेणं हे मोठं जिगरीचं काम आहे. स्वतःच्या एक मुलाला आपण पाठवू शकतो, पण या सगळ्या मुली आपलं घर सोडून या ठिकाणी दुसऱ्याच्या गावात आल्या. शेवटी जरी मांजरसुंबा गाव असलं, आदर्श गाव असलं, पण ही जिम्मेदारी आज प्राचार्य सरांनी दिले, डायरेक्टर साहेबांनी सांगितलं जा मांजरसुंब्याला, पण जिम्मेदारीचं काम जर असेल तर या दोघांचं होतं. आज निश्चित त्यांना आनंद वाटला असेल का आपण या शिबिरातून 7 दिवस मोकळं झालो, आनंदाने झोप घेतील. आजपर्यंत बोजा घेऊन या ठिकाणी थांबले होते. म्हणजे सांगायचं म्हणजे मी 20 वर्षामध्ये गावामध्ये अनेक कॉलेजचे शिबिर पाहिलेत, विद्यार्थी पाहिलेत, विद्यार्थिनी पाहिल्यात आणि सरांना मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं फॉर्मॅलिटी म्हणून शिबिर आयोजित करायचं, मुलं आणायचे, मुलांना काम करायला लावायचे ऐवजी आपला कुठेतरी प्रोग्राम करायचा आणि जायचा, अशा प्रकारचे सुद्धा संस्कार शिबिर मी या ठिकाणी पाहिलेत. मागच्या वर्षी सुद्धा आपण भरभरून या ठिकाणी काम केलंय. या वर्षी सुद्धा आपण
भरभरून काम केलं. 2 दिवस मी आजारी असल्यामुळे मी आलो नाही, पण ज्या दिवशी आलो मी यांच्याबरोबर श्रमदान केलं. आम्ही पूर्ण ग्रामपंचायतचा एरिया, दीदीने एक भाषण केलं इथं का, तिथं खरोखरच कचरा होता. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. आम्ही सर्वांनी तो पूर्ण परिसर, आणि आपण या जागेवर बसलो, हा परिसर सुद्धा स्वच्छ केला. कारण दुसऱ्या दिवशी आपला रामनवमीचा जो प्रतिष्ठेचा स्थापनेचा कार्यक्रम होता याच ठिकाणी झाला होता. म्हणून मी सर्व ग्रामस्थांतर्फे सर्व विद्यार्थिनीचे स्वागत करतो. कारण लगेच नाश्ता केल्यावर आल्या, श्रमदान केलं, पूर्ण रोड साफ केला. एवढ्या सगळ्या गोष्टीला जर माणसं रोजाने लावायचे म्हणले असते तर 5,000 रुपये लागले असते. मग 1 तासभरात सगळं लगेच स्वच्छता झाली. आणि याचा इम्प्रेशन आमच्या गावातील लोकांवर, महिलांवर 100% पडतं. याचा अनुभव असा आहे सर का अनेक कॅम्प येऊन गावामध्ये इतके लांबून मुली येतात, आपल्याला सांगतात, स्वच्छता करतात. त्या माणसामध्ये सुद्धा बदल झाला. 20 वर्षापूर्वी असणारी महिला मी आज जे पाहतो तर 20 वर्षापूर्वीची महिला बदल आहे. म्हणजे लोकांमध्ये सुद्धा बदल या ठिकाणी घडलेला आहे. संसार शिबिर केलं आपण आलात, पण त्या गावाचा बदल 100% बदल होत असतो. आपल्यामुळे शिक्षणाच्या बाजूने मुली झुकतात, राहणीमानामध्ये सुद्धा मुली महिला झुकतात, स्वच्छता ठेवण्यामध्ये पण झुकतात. कारण आपण घरी जाऊन सांगितल्यानंतर फरक आहे, ही मुलगी इतक्या लांबून आली, कॉलेजची मुलगी आली, आपल्याला सांगते स्वच्छता ठेवा, स्वच्छता राखायला पाहिजे. हा संदेश प्रत्येक घरोघर गेल्याशिवाय राहत नाही. त्या दिवशी तर पूर्ण गावच्या महिला या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी पाहिलं का महिला इतक्या लांबून आल्यात, आपल्याबरोबर कीर्तनात आहेत, कीर्तनात सर्व महिला आपल्या मुली महाराजांबरोबर नाचत होत्या. या सर्व गोष्टीचा आनंद आपण सर्वांनी घेतला. म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. आपला सर्व स्टाफ, आपले प्राचार्य साहेब, साळुंके साहेब बरोबर मी 10-20 वर्षापासून असंच काम करतो. म्हणजे योगाने ते आमच्या गावात पण आलेत. मी त्यांचंही स्वागत करतो. सर्व विद्यार्थी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. मुलींनी फार अडणी आहे आणि त्या बाजारी बरं का. मला काय बोलता येत नाही एवढं, पण एवढं सांगतो, आमच्या इथल्या मुली तुमच्या कॉलेजमध्ये शिकल्या आणि कोणी डॉक्टर झाले, कोणी पोलीस झाले. तर असंच तुम्ही त्या कॉलेजमधून आमच्या गोरक्षनाथाचे दर्शन घेऊन तुम्ही असं एवढंच करा का तुम्हाला बी हीच पायरी आली पाहिजे. PSI म्हणा, डॉक्टर म्हणा, याच्यासाठी तुम्ही एवढा गारठा घेतलाय. किती लहान लहान मुली आहे तुमच्या घरी, तुम्ही गादीवर झोपता, इथं त्या बारदांवर झोपावं लागलं. तर याचं पुण्य तुम्हाला अगदी 100% लाभणार. तर हे गोरक्षनाथाची भूमी अशी आहे का तुम्ही आज गोरक्षनाथ दरबार झाडा, त्या झाडाला फायदा तो देव देणार आहे तुम्हाला. तर तुम्ही असंच लक्ष द्यायचं. पुढे गेलो, मागच्या साली माझी संस्था राहिली होती शेवटच्या दिवशी सोसायटी. तर तुम्ही आल्याच पाहिले चूक घेतली ती. तुमच्या कशी काय डोक्यात राहिली ती कधी राहिलेली, मग कशी काय बाबा आराडे तुम्ही गेले निघून, पण आल्याला तुम्हाला माहिती नाही झाली ती कवा झाडी ती. तुम्ही झाडून जावा म्हणले बाबा तुमची संस्था झाडी. तर अशी जर तुम्ही काळजी घेत असेल तर पुढच्या साली एवढंच करा. हे महिना जरा गाठ्याचा आहे. तर लोकांनी एवढी विनंती का जरा हे महिना बदलला का दुसऱ्या महिन्यात घ्यायचा, कारण लई तकलीफ झालेली मुलींना. आम्हाला बाहेर निघता नाही आलं तर एकाशी काय बाहेर आहे. तर एवढे 2 महिने शेत संपदून तो आमचा गोरक्षनाथाच्या पायापाशी तुम्ही येत जा. आणि एवढा देव भारी आहे ना, तुम्हाला कुठं तरी तुम्ही लांब लांबचे असताल, तुम्ही काही एका ठिकाणचे नसताल. तर ह्या गोरक्षनाथाची उदी तुम्ही लावून आलेले आहेत. एवढीच विनंती का तुमचं शाबूत कल्याण होणार आहे. सर्वांना नमस्कार. आज या NSS कॅम्पच्या समारोप समारंभानिमित्त आपण जमलेलो आहोत. राधाबाई काळे महिला महाविद्यालय रयत शिक्षण संस्था साताऱ्याचे, की जे काळे साहेबांनी सुरू केलं आणि त्याच्यानंतर आता सध्या विद्यमान आमदार आशुतोषजी काळे साहेब हे त्यांचं स्वप्न साकार करतात त्यांच्या आजोबांचं. आणि एक महिला महाविद्यालय म्हणून नामांकित हे महिला महाविद्यालय विकसित होत आहे, नावारूपास येत आहे. तर पुणे विद्यापीठाचं जे एक कार्यक्रम आहे NSSच्या अंडर, सामाजिक कार्य आपल्या विद्यार्थ्यांना शिकावं. कारण हे जे आपले युवक आहेत तेच पुढे भारताचे नागरिक बनणार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते
जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा अनिल साळुंके साहेब, त्याचबरोबर उद्घाटनाला आपल्याला या गावच्या सरपंच कदमताई उपस्थित होत्या. आत्ता आपल्याबरोबर आहेत जालिंदर कदम साहेब, ते आधी सरपंच होते आणि आता उपसरपंच आहेत. हे गाव आदर्श गाव बनवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आता ते चांगले मित्र पण झालेले आहेत. माझीच नाही, सगळ्यांचेच झालेले आहेत आता. त्याबरोबर आत्ता जे बोलले इंद्रबान कदम साहेब, त्यांनी सांगितलं की मी अंगठा आहे, पण शिकल्याची अशी काही गरज भासत नाही आहे. मला वाटतं ते कितीतरी व्यवस्थित निम्म्या आपल्याच्यापेक्षा ते चांगले बोललेले आहेत. त्याबरोबर माझे सर्व कॉलेजचा टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, या गावातील ग्रामस्थ आणि सर्व बंधू भगिनी, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हे असं शक्य झालं त्या सर्व विद्यार्थिनी, सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे महत्त्व मला वाटते तुम्ही जे काही 5-6-7 व्याख्यान झाले त्याच्यामध्ये NSSचं महत्त्व सगळं सांगितलेलं काय करायचं. हेतू हाच आहे की एकमेकांनी आता मोबाईलमुळं काय झालं की बऱ्याचशा गोष्टी सगळ्या ऑनलाईन होत आहेत आणि भेटणं कमी झालेलं आहे. सध्या झी टॉकीच्या जे TV चॅनल आहे त्याच्यावर एक मालिका आहे जाऊबाई गावात. हे आत्ता जे साळुंके साहेबांनी सांगितलं की गांधीजींनी म्हटलं होतं की गावाकडे चला, हेच मॉडर्न स्वरूपात त्या मालिकेत त्यांनी दाखवलं की शहरी भागातल्या मुलींना ग्रामीण भागाचा परिचय करून द्यावा. म्हणजे दूध कोण देतं, भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात, साखर कशी तयार होते, ह्या सगळ्या गोष्टी गरजेचं आहे. आणि हा एक झाला भाग संस्कृतीचा. त्याच्याबरोबर मेन उद्देश असा आहे की आपल्याला आपल्या ओव्हरऑल सगळ्याच जे काही प्रोग्राम आहेत गव्हर्नमेंटचे त्याच्यात की आपले समस्या ज्या आहेत त्या काय आहेत हे जाणून घेणं आणि त्या समस्या कशा कमी करता येतील. समस्या जर उत्पन्न झाल्या नाहीत मग त्या कमी करण्याचा प्रश्न फार कमी येतो. त्याच्यामुळे बरेच प्रश्न असतात आणि मला वाटतं सगळ्याच 2-3 वक्त्यांनी सांगितले. यातला महत्त्वाचा सारांश असा आहे की आपल्याला शिस्त हवी, त्याच्यानंतर स्वच्छता हवी आणि तिसरा म्हणजे आता साळुंके साहेबांनी ज्याच्यावर भर दिला ते आपल्याला संयम हवा. आपलं मन आपल्या ताब्यात ठेवता आलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र आणल्या तर जे आपलं विद्यापीठाचं आणि देशाचं जे सिस्टीम आहे त्यांचं जे साध्य आहे की आपल्याला समाज चांगला घडवायचा पुढचं येणार पिढी, तर आपल्या समस्या बऱ्याच कमी होतील. सरपंच साहेबांना मी सांगितलं, आत्ता परवा मी कालच पेपरमध्ये वाचलं की तरुण पिढी ही बरीच नशेच्या आहारी जाते आणि महाराष्ट्राचा जर तो आलेख पाहिला तर तो प्रचंड प्रमाणात मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला तिथं ते ब्लॉक करावं लागेल किंवा ते कुठंतरी खंडित करावं लागेल आणि मग ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तर बऱ्याच प्रमाणात म्हणजे त्यांनी टक्केवारी ती दिली तर 50-60% युवक, जास्त करून तो शहरी भागात आहे परंतु काही ग्रामीण भागात पण आहे की तो नशेच्या आहारी चाललेला आहे. आणि मग त्याला सावरायला कोण येईल तर आपल्याला एक तर स्वतःहून सावरा नसेल होतं तुम्हाला अध्यात्माची पुढे जावंच लागणार त्याच्यातून. तर आत्ता जे आपल्या मुली आहेत त्यांनी सांगितलं की काल जो प्रोग्राम झाला काल परवाचा त्याचे निश्चित आमच्या मुलींना उपयोग होईल की आपलं आयुष्य कसं सुधारावं, आपण सुधरा आणि दुसऱ्याला मदत करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं आल्यावर कळलं असेल आपल्याला की दुसऱ्याला मदत करायची नसेल तर एक वेळ करू नका, पण त्याला प्रॉब्लेम अडचण तयार करू नका. आपली निम्मी अडचण तिथंच संपतील. तर मला वाटतं आत्ताच दोन्ही मुलींनी सांगितलं आणि ज्या मुलीला परत याच्या पुढच्या वर्षी जरी सहभाग न झाला तरी तुम्ही तसं व्हॉलेंटियर म्हणून पण येऊ शकता, काही तशी अडचण नाही आहे. तर मला वाटतंय पुन्हा एकदा मी सर्व गावकऱ्यांचे, सरपंच साहेबांचे आणि सर्वांचे मी आभार मानतो की आम्हाला इथं कॅम्प घेण्याबद्दल परवानगी दिली. आमच्या सर्व मुलींना, स्टाफला सर्व जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे निकाळजे सर, भागवत मॅडम आणि इतर सगळा स्टाफ इथे येऊन गेला, त्या सर्व स्टाफचे, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सर्वांचे मी आभार मानतो.
आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून मुलींचं स्वागत केलं. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय कर्म. मांजरसुंबा या गावात NSS कॅम्पसाठी येत असतो. यावर्षी देखील आम्ही आलो आहोत आणि तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत. कचरा करूनही कमी, आरोग्याची मिळेल हवी. काय पकवते सगळ्यांना? रंगीला मार ढोला, रंगीला मार ढोला. स्वच्छता हा नेहमीचा सण, नाहीतर कायमचाच आजारपण. अगं गप्प बाई, उगवली शुभ्राची चांदणी, उगवली शुभ्राची चांदणी. ए तू गप ग, ती काय म्हणते ते ऐक आधी. ओ ताई, टपरीवर नाही गेलं खास? ओ मॅडम, तुम्हाला गप्पा मारायला नाही यायचं का? ओ सर, आज पिक्चर लागला थिएटरमध्ये, बार 12 फेल, तुम्हाला बघायला यायचं का? त्यासाठी तुम्हाला सर्वांना नमस्कार. पण तुम्ही इथे जमलाय कशासाठी? तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी, तुम्हाला काहीतरी दाखवण्यासाठी. पण नेमकं काय सांगणार तुम्ही? अरे मी काय सांगणार, चुकीचं असेल काहीतरी, तीच बडबडून जाईल. नाहीतर भारत पाकिस्तान युद्धाबद्दल असेल काहीतरी, नाहीतर कुठल्या घोटाळ्याबद्दल असेल, नाहीतर देशाच्या गरिबीबद्दल असेल. नाही, आज आम्ही तुम्हाला एकदम काहीतरी नवीन दाखवणार आहोत. अगं नेमकं काय? भारताच्या स्वच्छता अभियानासंदर्भात. चला तर मंडळी, आपण बघूया या पब्लिकचा तमाशा. इधर चला है उधर चला, जाने कहाँ में किधर चला, अरे फिसल गया, ए तूने क्या किया? ओ माय गॉड, What happened, baby? मी पडले. If not. का हसताय तुम्ही? हा हसण्याचा विषय आहे का? असेच नेहमीच लोक, कित्येक लोक कचऱ्यावरनं नेहमीच घसरून पडत असतात आणि आपण काय करतो? आपण नेहमी फक्त आणि फक्त हसत राहतो. बरोबर बोललीस तू. आज संपूर्ण देश नुसता कचऱ्याकुंडी बनलेला आहे. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शासनाचा कचऱ्याकडे होत असलेला दुर्लक्ष. नो बेबी, शासन तर नवीन नवीन योजना लागू करतात, पण लोक याच्याकडे लक्षच देत नाही. आता शांत हो आणि हे घे चॉकलेट. आता मी कुठे टाक? मेघ नाही तेच कुठेतरी, काय फरक पडतोय? आता आम्ही दाखवतो येथील युवा मुलांचे विचार. येथील युवा तो शिकतो इथे, तो मोठा होतो इथे, पण मात्र नोकरीसाठी जातो तो बाहेरच्या देशामध्ये. असं का होतं? तो का इथल्या देशाच्या प्रगतीचा हिस्सा बनत नाही? अगं येथे कोणाला प्रगती करायची आहे? अगं थांब, मी सांगते. या देशाची प्रगती करायची म्हणतेस, इथे लोकांना साधा कचरा कुठे टाकायचं हे माहित नाही. हे लोक काय प्रगती करतील? येथील लोक कधीच सुधारणार नाही. नाराई हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय. मम्मी या लोकांना काही कळत नाही का कचरा कुठे पण टाकतात? सांग ना मम्मी त्यांना, हे कचरा कुठे पण करतात ते. अगं उठ, आता हा कचरा आपणच साफ करू. हो, नाहीतर अजून कोणीतरी येऊन पडेल इथे. छोटा बच्चा जान के हमको ना समझाना रे, टिपी टिपी टप टप, टुपी टुपी टप टप, आओ मिलकर भारत को हम स्वच्छ बनाना रे, टिपी टिपी टप टप. या महाराष्ट्राला अनेक साधू संतांचा आशीर्वाद लाभलाय. त्यातील एक संत म्हणजे संत गाडगे बाबा. सुमारे 143 वर्षापूर्वी या महापुरुषाचा जन्म झाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असे म्हणत संत गाडगे बाबांनी स्वच्छता सुरू केली. डोक्यावर केस, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात बांगड्याची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश. पण कार्य त्यांचे महान होते. गावोगावी जाऊन अनाथालय, महाविद्यालय, धर्मशाळा सुरू केली. गावोगावी जाऊन स्वच्छता सुरू केली. तर मग आपण सगळे मिळून हे गाव स्वच्छ करू शकत नाहीत का? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. NSS क्लब गो.
वृक्ष आहे पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होईल प्रदूषण. स्वच्छ भारत सुंदर भारत. घरोघरी एकच नारा, स्वच्छ ठेवा परिसर सारा. स्वच्छता करूनी भरपूर, रोगराई राहील दूर दूर. पुढील पिढीसाठी एकच दे, माझा परिसर स्वच्छ ठेव. आम्ही सर्वांनी तुमच्या समोर ही पथनाटिका सादरच केली आहे. त्यातून तुम्हाला खरोखरच चांगला बोध भेटला असेल की आपण आपला परिसर खूप छान पद्धतीने स्वच्छ ठेवला पाहिजे. नाही, आपण जर परिसर स्वच्छ ठेवला नाही तर अनेक प्रकारच्या रोगराई लोक पडू शकतात, खूप काही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे आपण आपला परिसर स्वच्छच ठेवला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेचा विजय असो. राष्ट्रीय सेवा योजनेचा विजय असो.